नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला मेथीचे थेपले बनवायचे आहेत. त्यासाठी साहित्य दाखवलेले आहे. आता आपण पहिली मेथी कापून घेऊया. हे मेथीचे थेपले गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रात पण खूप चालत आहेत. मेथी धुवून घेतलेली आहे, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. तिला सुक्या कपड्यावर चांगली सुकून घेतलेली आहे आणि मग कापायला घेतलेली आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, माती खूप असते, नाहीतर मग आपले थेपले कचकच लागतील मातीमुळं, म्हणून 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्याच्यात काड्या येऊन द्यायच्या नाही, फक्त पाला घ्यायचा. मेथी आपली कापून झालेली आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. हे 450 ग्रॅम गव्हाचं पीठ आहे, 175 ग्रॅम मेथी आहे, 5 चमचे बेसन पीठ आहे, 5 चमचे पांढरे तीळ आहे, 2 चमचे ओवा आहे, 2 चमचे बेडगी मिरची पावडर आहे, अर्धा चमचा हळद आहे, 2.5 चमचे मीठ आहे चवीनुसार, आणि 5 चमचे आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट केलेली आहे. आता हे आपण मळून घेऊया. 1 वाटी दही आहे आणि पिठलीतल्या 2 पळ्या तेल आहे. त्यात आपण मिक्स करून घेऊया. पहिलं आता तेल टाकूया. पिठलीतल्या 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. आता दही टाकूया. दही 1 वाटी आहे, 1/4 चमचे 2 आहे, त्याच्यात 1 वाटी भरलेली आहे. त्याला जास्त पाण्याची गरज नाही लागणार, तरी मी 2 वाट्या पाणी घेतलेले आहे. आपण चपातीला पीठ मळतो या प्रमाणातच मळायचे पीठ. थेपला व्यवस्थित लाटता आला पाहिजे.
पीठ आता आपलं मळून झालेलं आहे. अजून 1 चमचा तेल टाकून जराशी मऊ करून घेऊ. पीठ 10 मिनटं भिजून द्यायचं आहे आपल्याला. 10 मिनिटांनी थेपला करायला घ्यायचा आहे. तवा चांगला गरम होऊन द्यायचा. पीठ जरी सैल झालं तरी थोडं डाळीचं पीठ आणि थोडं गव्हाचं पीठ टाकू शकतो आपण. झालेलं आहे पीठ मळून. आता 10 मिनिटं असं झाकून ठेवूया. आपले 10 मिनिटं झालेले आहे. पीठ छान भिजलेलं आहे. आता मी एक करायला घेतलेले आहे थेपला. आता हे एकदम 3-4 आपण एकावर एक करून ठेवूया. म्हणजे गॅस वेस्ट जात नाही, तवा थंड होत नाही. तर 3-4 एकदम एकावर एक करून ठेवूया. गुजरातमध्ये हे थेपले खूप पातळ करतात. पंजाबमध्ये जाड ठेवतात. गुजरातमध्ये ह्या स्पेशल आयटम आहे. याला पीठ आपण गव्हाचे पीठच लावू शकतो. लाटताना गव्हाचं पीठच लावायचं. गरम झालेलं आहे. आता आपण टाकूया त्याच्यात. एकदम 6 लाटून ठेवलेले म्हणजे पटपट भाजले जाते. आणि तूप घेतलेले, तूप लावायचं. चपातीला आपण तेल लावतो, त्या थेपल्यांना तूप लावायचं. गुजरातमध्ये इंटरनॅशनल हे थेपले प्रसिद्ध आहे. आता हे भाजून झालेलं आहे. छान भाजलेला आहे, कडक नाही झालेला. आता दुसरा घेऊया टाकून. आपण आपला भाजून झालेला आहे. म्हणजे तवा थंड होत नाही, गॅस वेस्ट जात नाही, म्हणून थोडे जास्ती करून ठेवायचे आणि पटपट भाजून घ्यायचे. गुजरातचे प्रसिद्ध थेपले आपले तयार झालेले आहेत. हे पहा किती छान होतात. अजिबात कडक झालेले नाही, काय नाही, तुकडे पडत नाही, एकदम मऊ झालेले आहेत. हे पहा. तुम्ही पण असेच गुजराती थेपले करून पहा, खाऊन पहा.
कसे झाले ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.